नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 20 जून 2026. सर्वप्रथम सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये 21 जून पासून पावसाला सुरुवात होणार आहे. 22 जूनला तो पाऊस आणखीन खूप बऱ्याच भागा महाराष्ट्रामध्ये कव्हर करणार आहे. मात्र 23-24 नंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मान्सून दाखल होणार आहे. म्हणजे पूर्वपदावर परत मान्सून येणार आहे, म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचा. तसेच 19 जूनला म्हणजे काल देखील बऱ्याच भागामध्ये श्रीरामपूर, इकडे अहिल्यानगर, त्याच्यानंतर इकडं पुणे जिल्ह्यात, मुंबईकडे बऱ्याच ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या. पण राज्यामध्ये आज देखील 20 तारखेला देखील बऱ्याच भागामध्ये चांगला पाऊस सुरू होणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. आजपेक्षा तुम्हाला सांगू इच्छितो 21 जून पासून राज्यात पाऊस सुरुवात होईल. पण त्याच्यानंतर 22 जून, 23, 24, 25 असं करत करत 2-5 जुलैपर्यंत राज्यात सगळीकडे चांगला पाऊस होणार आहे आणि शेतकऱ्यांच्या सगळ्या पेरण्या होणार आहेत. म्हणून ही सर्वप्रथम आनंदाची बातमी. शेतकऱ्यांनो घाबरू नका, यावर्षी चांगला पाऊस पडणार आहे. म्हणजे आता ह्या सगळ्यांच्या पेरण्या होणार आहे. फक्त मी म्हणलो होतं ना, निसर्ग काय झालं, या वातावरणामुळे 22 दिवस पुढे सरकला. म्हणून भविष्यामध्ये दरवर्षी जूनच्या शेवटच्या आठवड्यात पेरण्या होणार आहे, म्हणून हे गणित कायमचं लक्षात घ्या. पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की सर्वप्रथम आनंदाची बातमी म्हणजे सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार हे म्हणजे सोमवारपासून जे पाऊस वाढायला सुरुवात होईल. मंगळवारी आणखीन खूप वाढणार, बुधवारी तर खूप, मग गुरुवारी असा वाढत वाढत चांगला 2 जुलै पर्यंत सगळीकडे महाराष्ट्रामध्ये पाऊस पडणार आणि सगळ्या राज्यातली सर्वांची पेरणी होणार आहे. म्हणून ही सर्वप्रथम शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. आज तुम्हाला एक सांगू इच्छितो की आज देखील तुम्हाला बघायचं झालं तर आज बऱ्याच ठिकाणी वारं बंद होईल. काल देखील वारं बंद झालं, त्याच्यानंतर आज देखील होईल. आणि दिवस मावळत असताना म्हणजे आज 20 तारखेला उद्या देखील तुम्ही बघा, आज खूप तांबडा आभाळ होईल. ज्या ज्या भागात जास्त तांबडा आभाळ झालं वाटल्यास त्याचा फोटो काढून ठेवा. बघा त्या भागामध्ये सोमवार, मंगळवार, बुधवारला कसा पाऊस पडतो, म्हणजे 72 घंट्यात तिकडे पाऊस येतो का नाही, हे तुम्हाला निसर्ग संदेश देतं. उभं जर वारं सुटलं ना, कोणता तज्ञ तुम्हाला पाऊस सांगत नाही. पण यापुढे एक गोष्ट लक्षात घ्या, असं उभं वारं सुटलं आणि त्याच्यानंतर आता हे वारं बंद झालं, नंतर दिवस मावळत असताना एकदम तांबडा आभाळ झालं, सगळीकडे झालं की तुम्ही म्हणायचं आता 72 घंट्यात पाऊस येणार आहे. म्हणून हा अंदाज सर्व निसर्गच देतो. कोणी शेतकऱ्याला कोणते तज्ञ सांगत नाही, म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात यायचा. जिल्ह्यावाईज जर सांगायचं झालं, तुम्हाला सांगू इच्छितो विभागावाईज सांगायचं झालं तर आज देखील काय होणार आहे, म्हणजे आज देखील बऱ्याच भागामध्ये पूर्व विदर्भ, इकडे दक्षिण महाराष्ट्राकडे बऱ्याच ठिकाणी थोडंफार आगमन होणार आहे. पण 21 तारखेला ते आगमन आणखीन वाढत जाणार आहे. पण 22 तारखेच्या नंतर काय होईल, लगेच कोकणपट्टी, मुंबई, पुणे सगळीकडे, संपूर्ण कोकणपट्टी, घाटमाथा सगळीकडे मान्सून दाखल होईल. आणि त्याच्यानंतर ते म्हणजे मंगळवार, बुधवार पासून ते काय होईल, हे पाऊस असा वाढत वाढत जाणार आहे. आणि त्याच्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र काय होईल, बुधवारपर्यंत सगळं व्यापून टाकणार आहे आणि सर्व शेतकऱ्याच्या पेरण्या होणार आहेत. आणि तुम्हाला एक सांगतो, एकदा जर पाऊस सुरू झाला की पाऊस पुन्हा ते बंदच होणार नाही. पुन्हा काय होईल, कंटिन्यू असं चालत राहील. म्हणजे एक दिवस इकडे एक दिवस इकडे असं करत करत ह्या म्हणजे जूनच्या शेवटपर्यंत म्हणजे 2 जुलैपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून दाखल होणार आहे आणि सगळ्या म्हणजे महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यांची पेरणी लागल. म्हणून ह्या अंदाज सर्वप्रथम शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. शेतकऱ्याला सांगितलं तर घाबरू नका, पाऊस येणार आहे. फक्त काय झालं, पाऊस ते लांबल्यामुळे फक्त म्हणजे लेट झाला. दरवर्षी 7 जूनला येतो, पण यावर्षी थोडा उशीर झाला. तर भविष्यामध्ये हे वातावरणामुळे काय होणार, दरवर्षी 22 दिवस पाऊस म्हणजे जूनच्या शेवटच्या आठवड्यातच पेरणी होणार आहे. म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात यायचा. राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सर्वप्रथम आनंदाची बातमी, उद्या 21 तारखेपासून राज्यात पाऊस सुरू होईल. पण ते 21 तारखेला मात्र सगळीकडेच पडणार नाही. 21ला नुसतं आगमन होईल. 22ला मात्र जवळपास चांगला 50-60% जाईल. आणि 23 तारखेला आणखीन जवळपास 80% भागामध्ये महाराष्ट्राचा पाऊस जाईल. आणि 24ला तर मात्र 100% म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण 24 पर्यंत कव्हर करेल. 25-26ला आणखीन त्याच्यामध्ये पावसामध्ये खूप वाढ होणार आहे. असं करत करत 2 जुलैपर्यंत सगळ्या महाराष्ट्रामध्ये पाऊस पडणार आणि शेतकऱ्याची पेरणी होणार. शेतकऱ्यांना घाबरू नका. आणखीन फक्त आजचा आणखी म्हणजे एकच दिवस राहिला, तर उद्याच्याला आज देखील बऱ्याच भागात पाऊस सुरू होईल. तर पाऊस आल्याच्या नंतर सगळीकडे एकदा येत नसतो, दररोज काय होतं, थोडा पुढे सरकत येतो. म्हणून हे सर्वप्रथम लक्षात घ्यायचं. पण सर्व शेतकऱ्याच्या मात्र जूनच्या शेवटच्या आठवड्यात पेरण्या सुरू होतील, म्हणून सर्वप्रथम आनंदाची बातमी. पहिल्यापासूनच मी म्हणतो ना, शेतकऱ्याच्या पेरण्या 3 टप्प्यात होतील. 7 जुलैच्या दरम्यान दक्षिण महाराष्ट्राकडे पाऊस झाला, तिकडल्या काही भागातल्या सुरुवात झाली. त्याच्यानंतर आता हे दुसरा 20 जून आपलं 21 जून ते 30 जूनचा हे जे दुसरा टप्पा आहे, याच्यात मात्र बऱ्याच भागातल्या पेरण्या, सगळ्यात जवळपास 80% भागातल्या पेरण्या लागतील. आणि त्याच्यामधून जर पाऊस वापसा नसली, काही नसलं,
तर याच्यातून जर काही शेतकरी उरले तर 10 जुलै ते 15 जुलैमध्ये त्या टप्प्यामध्ये शेतकऱ्याचे पेरण्या होणार आहे. पण सगळ्या शेतकऱ्याच्या पेरण्या होणार आहेत म्हणून हे सर्व शेतकऱ्यांना आनंदाची बातमी. कारण की राज्यामध्ये पाऊस आता उद्या त्याला सुरुवात होईल, पण उद्या त्याला सगळ्या महाराष्ट्रात पडणार नाही, फक्त काही भागातच जाईल. पण परवामध्ये 22 पासून 22ला मग आणखीन वाढेल, 23ला जास्त, 24, 25, 26 असं सगळीकडे महाराष्ट्र व्यापणार आहे. म्हणून सर्वप्रथम शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी. अचानक वातावरणात बदल झाला तर उद्या लगेच मेसेज दिला जाईल. धन्यवाद.